ब्रिगेडियर संग्राम दळवी सरांना विनंती करतो की ते त्यांचे कारगिलचे अनुभव सांगतील. ओके, ब्राह्मण सेवा संघाचं खूप खूप त्यांना शुभेच्छा. त्यांनी मला इथे बोलवलं त्याबद्दल सर, आचार्य सर, थँक्यू सो मच. आणि मला खूप आनंद वाटतोय की जानेवारी महिन्यामध्ये गेली 14 वर्ष तुम्ही हा प्रोग्राम सतत करत आहात. जानेवारी महिन्याचं आर्मीसाठी खूप महत्त्व आहे. 15 जानेवारीला इंडियन आर्मीचा आर्मी डे सेलिब्रेट केला जातो, कारण त्या दिवशी 15 जानेवारी 1949 मध्ये भारताच्या पहिल्या सैन्य प्रमुखांनी धुरा सांभाळली. जनरल अँड लेटर फील्ड मार्शल करियप्पा KM करियप्पा यांनी 15 जानेवारी 49 मध्ये भारतीय सैन्याची धुरा सांभाळली. इनफॅक्ट बऱ्याच लोकांना माहीत नसतं की 47-48च्या पूर्ण युद्धामध्ये भारत आणि पाकिस्तान दोघांचे सैन्य प्रमुख हे ब्रिटिश ऑफिसर्स होते. ओके, दॅट्स व्हॉट आय लाईक टू से. अँड सो मला जसं तुम्ही ऐकलं की मला JNK मध्ये 12 वर्ष काढण्याची संधी मिळाली. त्यापैकी 4 वर्ष मी लडाखमध्ये काढली. ईस्ट लडाखमध्ये 2 वर्ष आणि वेस्ट लडाखमध्ये 2 वर्ष. ईस्ट लडाखमध्ये मी कारगिलच्या युद्धाच्या सुमारास होतो आणि त्यानंतर जवळजवळ 2 वर्ष मी द्रास सेक्टरमध्ये वेस्ट लडाखमध्ये होतो. तर माझे तिथले जे अनुभव आहेत ते आज मी तुम्हाला इथे तुमच्याशी शेअर करेन. नेक्स्ट प्लीज. तुर्तुक हा जो एरिया आहे हा JNK मध्ये बरीच वर्ष पाकिस्तानमध्ये होता, म्हणजे पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीरमध्ये होता. आणि 1971 मध्ये हा एरिया भारतात आला. तोपर्यंत हा एरिया पूर्णपणे पाकिस्तानच्या कब्जामध्ये होता. आणि आम्ही तिथे जेव्हा 99 मध्ये आम्ही तिथे पोहोचलो तर त्यावेळेला आमची बटालियन ही एकच बटालियन होती की जी लडाखमध्ये हाय अल्टिट्यूड मध्ये डिप्लॉइड होती. आणि फेब्रुवारीमध्ये तुम्हाला काही जणांना आठवत असेल लाहोर बस यात्रा, बरीच फेमस लाहोर बस यात्रा आहे, ती फेब्रुवारीमध्ये झाली होती. आणि त्यामुळे एक चांगलं वातावरण तयार झालं होतं किंवा चांगलं वातावरण तयार होईल अशी अपेक्षा होती. आणि आर्मीमध्ये आम्ही जे जम्मू काश्मीरमध्ये होतो त्यावेळेला एक अशीच थोडीशी कदाचित चुकीची अपेक्षा आम्हाला वाटली होती की ह्याच्यानंतर काश्मीरमध्ये चांगले दिवस येतील. परंतु आम्हाला जो तिथला परवेज मुशर्रफ होता त्याच्याबद्दल त्याला कदाचित आम्ही त्याच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्याचं वेगळंच काम होतं. तर जेव्हा 84 मध्ये सियाचीन ग्लेशियर जेव्हा भारताने ऑक्युपाय केलं 13 एप्रिल 1984 मध्ये, त्यावेळेला हा सियाचीन ग्लेशियरच्या समोरच्या ब्रिगेडचा ब्रिगेड कमांडर होता. आणि असं म्हटलं जातं की त्याच्या 6 दिवसानंतर पाकिस्तानचा प्लान पूर्ण तयार होता. पाकिस्तानने सियाचीन ग्लेशियरमध्ये शिरण्याचा त्यांची सगळी तयारी झाली होती. त्यांचे बूट यायचे बाकी होते आणि ते बूट यायला त्यांना 6 दिवस लागणार होते. आणि 6 दिवसानंतर 20 एप्रिलला त्यांनी सियाचीन ग्लेशियर कॅप्चर करणार होते. पण इंडियाने प्रिएम्प्ट केलं आणि 13 एप्रिलला इंडिया सियाचीन ग्लेशियरवरती पाय ठेवला आणि त्याच्यानंतर त्यांनी फटाफट पुढच्या 6 दिवसात पूर्णच्या पूर्ण सार्टोरो रेंज कॅप्चर केली. आणि तो जो डंक आहे तो नेहमी परवेज मुशर्रफच्या मनात होता की इंडियामुळे भारतामुळे सियाचीन ग्लेशियरवरती त्याला पाकिस्तानला पाय नाही ठेवता आला. आणि तो नेहमी त्याच्या मनात राहिला तो. आणि त्याच्यामुळे ही इज ऑलवेज बीन अँटी इंडिया. आता जेव्हा 99चं युद्ध झालं तर हा जो त्याचा जो कॉन्फ्लिक्ट झोन होता तो होता जवळजवळ 200 किलोमीटरचा, द्रास पासून ते तुर्तुक पर्यंत. जनरली हे पहिलं टेलिव्हिजनवरती लाईव्ह दाखवलं गेलेलं युद्ध होतं. त्यामुळे द्रास, कारगिल, बटालिक
ही जागा लोकांना बरीचशी माहिती आहे, पण तुर्तुक बद्दल लोकांना कमी माहिती आहे. त्याचं कारणही मी सांगतो नंतर. पण हा नेक्स्ट प्लीज, हा जो एरिया आहे हा साधारणपणे 200 किलोमीटरचा लाईन ऑफ कंट्रोलचा एरिया आहे वेस्ट लडाखचा. आता तुम्ही जर का बघितलं तर काश्मीरचा बराचसा एरिया गिलगिट आणि बाल्टिस्तानचा एरिया हा पाकिस्तानमध्ये, पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये, आणि शस्त्रबाई त्यांनी चायनाला सिसीड केली आहे, आणि त्याचप्रमाणे अक्साई चीन चायनाकडे. आणि या 200 किलोमीटरच्या एरियामध्ये पाकिस्ताननी इंट्रुजन केलं होतं. त्यांचा उद्देश असा होता की त्याच्या खाती इथून जो श्रीनगरचा जो हायवे आहे लेहला जाणारा, तो हायवे इंटरडिक्ट करायचा. हायवेवरती सगळ्या गाड्या थांबायच्या, आणि जर का हायवे इंटरडिक्ट झाला तर सिएचएन ग्लेशियरला मिळणारी मदत ही पूर्णपणे थांबली जाईल, आणि त्याच्यानंतर सिएचएन ग्लेशियरच्या निमित्ताने काश्मीरला एक जागतिक प्रसिद्धी मिळेल, आणि पुन्हा जम्मू आणि काश्मीर मध्ये लोकांचं लक्ष वेधलं जाईल. आता मी तुम्हाला सांगितलं की या वेळेला भारतीय आर्मीची फक्त एकच बटालियन, स्पेअर बटालियन, म्हणजे बाकीच्या बटालियन्स इथे डिफेन्सेस वरती डिप्लॉइड होते. आमची एकच बटालियन अशी होती की जी स्पेअर बटालियन होती, आणि आम्ही ट्रेनिंग करत होतो. आमचं आर्मीमध्ये जनरली डिफेन्सिव्ह बटालियन्स असतात आणि ऑफेन्सिव्ह बटालियन्स असतात की ज्या नेहमी ट्रेनिंग करत राहतात, आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा त्यांना डिप्लॉय केलं जातं. तर अशी आमची पूर्ण लद्दाखमध्ये एकच बटालियन होती की जी तिथे ट्रेनिंगसाठी क्यारीमध्ये होती. आता ही जी लोकेशन आहे क्यारी, नेक्स्ट प्लीज, लेह पासून साधारणपणे 2 तासाच्या अंतरावरती साऊथला ही बटालियन लोकेटेड होती, आणि इंडस नदीच्या भोवती, इंडस नदीच्या बाजूला बँक्सवरती, आणि अतिशय सुंदर जागा होती. सिंधू नदीच्या बाजूला. खरं तर जे लोक लडाखला गेले असतील त्यांना कदाचित ही माहिती असेल, हे पूर्णपणे प्लेन वाळवंट आहे. म्हणजे 16-17 हजार फुटाचे जे पर्वत आहेत ते पण असं वाटतं की एकदम जवळ आहेत, इतके जवळ वाटतात ते. आणि मध्ये पूर्ण वाळवंट. आम्ही क्रिकेट खेळायचो तिथे सिंधू नदीच्या काठावरती. बऱ्याच वेळेला बॉल पाण्यामध्ये जायचा, आणि पाण्यामध्ये गेलेला बॉल परत पिऊ शकायचा नाही. पण तिथे या प्रकारे लाईन ऑफ कंट्रोल होती. आणि त्यावेळेला आम्ही जिथे होतो त्या एरियापासून ही जी लाईन ऑफ कंट्रोल आहे ही पूर्णपणे, हे फोटो आहेत द्रास, कारगिल आणि पटालिकचे. 99 पर्यंत या एरियामध्ये रोड ट्रान्सपोर्ट, रोड सर्व्हिस कम्युनिकेशन खूपच दयनीय होतं, खूपच वाईट होतं. म्हणजे लेहहून जर का द्रासला जायचं असेल तर कमीत कमी 3 दिवस लागायचे. आजच्या दिवशी मला वाटतं 8 ते 9 तासात पोहोचतो आपण. त्यावेळेला 3 दिवस लागायचे, 2 दिवस कमी कमी आणि 3 दिवस लागायचे. मध्ये कारगिलला थांबावं लागायचं, नंतर द्रासला थांबावं लागायचं, नंतर मग पोस्टवरती चढायचं. आणि 47-48च्या वॉरमध्ये, 65च्या वॉरमध्ये, 71च्या वॉरमध्ये या पूर्ण लडाखमध्ये जास्त ऍक्टिव्हिटी झाली नव्हती. 47-48 मध्ये थोडीशी झाली, 65 मध्ये अजिबात झाली नाही. 71 मध्ये तिथे तुर्कुतुक कॅप्चर केलं गेलं, पण त्या पूर्ण एरियामध्ये ऍक्टिव्हिटी या तिन्ही लढायांमध्ये खूप कमी होती. आणि त्यामुळे भारताचं सैन्य सगळं काश्मीरच्या इन्सर्जन्सी ऑपरेशन्स मध्ये डिप्लॉइड होतं, आणि हा एरिया तसा निग्लेक्टेड होता. आणि याचा पोलीस भूषणवरती फायदा उठवला, आणि पूर्ण विंटरच्या आधी त्यांनी लाईन ऑफ कंट्रोल जवळजवळ 200 किलोमीटरच्या लाईन ऑफ कंट्रोलच्या एरियामध्ये आपापले ट्रुप्स तिथे जाऊन त्यांनी जवळजवळ 4 बटालियन्सना त्यांनी तिथे डिप्लॉय केलं. आणि हे बटालियन्स पूर्ण विंटरमध्ये तिथे राहिले. त्यांनी आपापले तिथे बंकर्स बनवले. पुढे येऊन त्यांनी रेकी पूर्ण एरियाची निरीक्षण केलं, आणि पूर्ण विंटर त्यांनी तिथे काढलं. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट, त्याचे भारताला कळलं कसं, खर तर यू कॅन कॉल इट इंटेलिजन्स फेल्युअर. जेव्हा मे मध्ये या एका पाठोपाठ 1-3 गोष्टी घडल्या, 1st, 2nd, 3rd मेला,
त्यावेळेला पहिली त्याची कुणूक लागली की इथे काहीतरी प्रॉब्लेम होतो. 1 मेला पाकिस्तानचे प्युमा एअरक्राफ्ट खालती गन्स घेऊन मियालुंपा नाल्यामधून सियाचीन ग्लेशियरच्या समोर त्यांनी 3 चक्रा मारल्या. आता प्रत्येक गनची ही फील्ड गन आहे, 105 mm फील्ड गन. ह्याची साधारणपणे 25 किलोमीटरची रेंज आहे. आता 25 किलोमीटरची रेंज बिलकुल त्यांनी सियाचीन ग्लेशियरच्या आतमध्ये आणला. त्यावेळेला सगळ्यांचे एकदम अलर्ट झाले की हा काहीतरी विचित्र प्रकार आहे. म्हणजे असं वाटलं की यांना इथे दे बीन बिझनेस इन दिस एरिया. त्याच्यानंतर 2 मेला एक रुटीन पेट्रोल 12 जाट बटालियन आहे, त्यांचं रुटीन पेट्रोल त्या एरियामध्ये गेलं होतं, बटालियनच्या एरियामध्ये. तर त्यांच्यावरती वरून फायरिंग झालं. आणि 3 मेला ताशी नामग्याल हा जो तिथला एक गुराखी होता, त्याचं आता 2 महिन्यापूर्वी निधन झालं. तो त्यावेळेला आपले काही जनावरं घेऊन गेला होता, तिथे याक घेऊन गेला होता. आणि तो तिथे गेल्यावरती त्यांनी बघितलं की त्या एरियामध्ये काही ब्लॅक सलवार कमीज मध्ये काही लोक फिरत होते. हेच काहीतरी विचित्र होतं, पण त्यांच्या सगळ्यांच्याकडे हत्यारं होती. म्हणून त्यांनी खाली येऊन यार्डोर मध्ये जी बटालियन होती, जी बेसमध्ये बटालियन होती, त्यांना सांगितलं की इथे काहीतरी होतंय म्हणून. हे सगळं झाल्यानंतर मग लेहला जी डिबेट क्वार्टर होतं त्यांच्यामध्ये बरीचशी डिस्कशन झाली. ऑपरेशन सेंटरमध्ये बरंचसं डिस्कशन झालं. आणि 5 तारखेला आमच्या सीओला त्यांनी लेहला बोलवलं ऑपरेशनल डिस्कशनसाठी. याच्याशिवाय बाकीची काहीच आणखी माहिती दिली नव्हती. फक्त सांगितलं की ऑपरेशन डिस्कशनसाठी सीओनी, आमचा सीओ करण गुप्ता म्हणून होतो त्यावेळेला, आणि त्याला कॅरी येऊन त्यांनी लेहला बोलवलं. आणि मी बटालियनमध्ये त्यावेळेला ॲड्युटंट म्हणजे जनरली सगळी कोऑर्डिनेशन करतो. तर आम्हाला वाटलं काहीतरी असेल नॉर्मल, त्याच्यासाठी गेला असेल तो तिथे. आणि सकाळी 9-10च्या सुमारास मेसेज आला. त्यांनी अर्ली लंच करून तो निघाला. तिथे पोचायला साधारणपणे 4 तास लागायचे, 4-5 तास लागायचे. लेहला पोचला. तिथे 2 वाजता त्यांची कॉन्फरन्स सुरू झाली. आणि 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले. आम्हाला काहीच माहित नाही की आतमध्ये काय चाललंय. आणि आम्ही आपले विचार करत होतो की हा काय प्रकार आहे, काहीतरी वेगळा प्रकार आहे. आमच्या पूर्ण त्याच्या आधीच्या सर्व्हिसमध्ये आतापर्यंत असं कधीच झालं नव्हतं की डिव हेडक्वार्टरमध्ये डायरेक्ट सीओला बोलवलंय आणि सीओ 4 तास आतमध्ये ऑपरेशन रूम मध्ये बसलेला आहे आणि आतमध्ये काय चाललंय याच्याबद्दल आम्हाला काही कल्पनाच नाही बाहेर. साधारणपणे 9च्या सुमारास, 9च्या आधी तो तिथून बाहेर आला आणि त्यांनी मला फोन करून सांगितलं की उद्या सकाळी आपल्याला मूव्ह व्हायचंय. कुठे जायचंय तो म्हणाला, नाही मी आल्यावरती सांगतो. कसं जायचं उद्या सकाळी जायला? एका बटालियनला मूव्ह करायचं तर एका बटालियन मध्ये साधारणपणे 800-850 माणसं असतात. त्यांचं सगळं ॲम्युनेशन, सगळं स्टोर्स, राशन, FOL सगळं घेऊन जायचं, सगळे मोठी हत्यारं सगळं घेऊन जायचं. म्हणजे एका बटालियनला साधारणपणे 60 ट्रक लागतात. तो म्हणाला की रात्री 12 वाजता आपल्याकडे ट्रक पोहोचतील. आणि शुअर इनफ रात्री 12:30-1च्या सुमारास ट्रक यायला लागले वेगवेगळ्या ठिकाणाहून. सकाळी 6 वाजता रात्रभर इनफॅक्ट आम्ही ट्रक लोड केले. प्रत्येक इन्फंट्री बटालियनला ट्रेनिंग दिलं जातं की 2 तासामध्ये त्यांनी बटालियन, पूर्णच्या पूर्ण बटालियन ही ट्रकमध्ये सामान लोड करून मूव्ह करायला, मोबिलाइज करायला तयार असली पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही पूर्ण बटालियनला तयार केलं आणि सकाळी 7:30ला आम्ही तिथून निघालो. आणि नेक्स्ट आता तिथून तुर्तुकला पोचायला, तिथे गेल्यावरती आम्हाला कळलं की तुर्तुकला आम्हाला जायचंय. कारण लेह मध्ये जी डिव्हिजन होती त्यांचं असं म्हणणं होतं की सगळ्याच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज या ग्लेशियरच्या बाजूला होत आहेत, तर त्यामुळे कदाचित तिथे टेररिस्ट प्रेझेन्स वाढलेलं असू शकेल आणि त्या टेररिस्टना मदत करण्यासाठी पाकिस्तान आर्मी तिथे काहीतरी मुवमेंट दाखवते. आतापर्यंत आमचं असंच चाललंय की तिथे काहीतरी टेररिस्ट असण्याची शक्यता आहे आणि ते अँटी टेररिस्ट ऑपरेशन आम्हाला तिथे करायचे.
आम्ही पहिल्या रात्री तिथे जे कोणी गेले असतील त्यांना ऐकलं असेल नाव, एक नॉर्थ पोलू नावाची जागा आहे. पहिल्या रात्री तिथे थांबलो. दुसऱ्या रात्री आम्ही दुसऱ्या दिवशी दुपारी आम्ही तुर्तुकला पोहोचलो आणि दुसऱ्या दिवशी दुपारी पोहोचल्यावरती आम्ही बाय रोड मुवमेंट होती आणि बराचसा एरिया त्या आता सगळ्या एरियामध्ये वॉल्स लावलेले आहेत, पण त्यावेळेला बराचसा एरिया हायवेचा हा दुश्मनच्या ऑब्झर्वेशन मध्ये असायचा. नेक्स्ट आता तुर्तुक बद्दल काहीतरी. तुर्तुक ही जी जागा आहे ही भारतातली अशी एकमेव जागा आहे की जिथे ते लोक म्हणतात की दे आर फ्रॉम आर्यन डिसेंट. गोरेपान, सगळे 6 फूट उंच आणि ऍव्हरेज 50 वर्षापर्यंत ते म्हातारे होतच नाही. जवळजवळ 80-90 वर्षापर्यंत जगतात. काहीतरी वेगळाच तिथला प्रकार आहे. पूर्ण तुर्तुकचा जो 15-20 किलोमीटर स्क्वेअर किलोमीटरचा जो एरिया आहे ते जेव्हा काश्मीरमध्ये यायची तेव्हा जेव्हा लडाखमध्ये यायची तेव्हा कळून यायचं की हा माणूस जो हा तुर्तुकचा असेल. कारण बाकी लडाखी जे होते ते सगळे मुटके असायचे आणि हे सगळी जात ही उंचच्या उंच जात. त्या ठिकाणी जसं सांगितलं तुम्हाला पूर्ण तुर्तुकचा एरिया हा 71 पर्यंत पाकिस्तानकडे होता आणि 71 मध्ये आपला इंडियाचा एक रिंचन नावाचा एक ऑफिसर आहे. इज वन ऑफ द मोस्ट डेकोरेटेड सोल्जर्स ऑफ द इंडियन आर्मी. त्याला 2 वेळा महावीर चक्र मिळालंय आणि 1 सेना मेडल मिळालं. 1947-48 मध्ये ह्यांनी शिपाई म्हणून लडाख स्काउट मध्ये रिक्रुटमेंट याची झाली होती आणि 47-48 मध्ये बॅटल ऑफ जुझिला ही महत्वाची बॅटल होती की त्याच्यामुळे त्या बॅटलमध्ये टँक्स घुसवले आणि ते टँक्स बघून पाकिस्तान तिथून घाबरून निघून गेले. त्या बॅटल ऑफ जुझिला मध्ये त्याला महावीर चक्र मिळालं होतं एका अटॅकमध्ये. त्याच्यानंतर 62च्या युद्धामध्ये त्याला सेना मेडल मिळालं होतं चायनाच्या युद्धामध्ये आणि 71च्या युद्धामध्ये तो आता मेजर झाला होता, कंपनी कमांडर होता. त्यांनी एकट्याने लेहहून निघून पहिले 20 किलोमीटर ते त्यांना गाडी मिळाली होती. पुढचे 60 किलोमीटर हा चालत गेला 2 कंपन्यांच्या बरोबर. 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर पर्यंत त्यांनी इथ्या तुर्तुकच्या पाठीमागे एक नाव पॉइंट 15 to 80 त्याचं ऑब्जेक्टिव्ह तिथे त्यांनी तो कॅप्चर केला. तो ऑब्जेक्टिव्ह कॅप्चर केला आणि पाठीमागून त्यांनी तुर्तुकवरती धाड मारली आणि पूर्णच्या पूर्ण तुर्तुकमध्ये त्यावेळेला पाकिस्तानच्या 2 कंपन्या होत्या. त्या दोन्ही कंपन्यांना तिथून त्यांनी पळवून लावलं आणि म्हणून त्याला दुसरं महावीर चक्र मिळालं. आणि त्याचा आता तुम्ही जर का कधी लेहला गेलात तर लायन ऑफ लेह म्हणून त्याचा लेहच्या मेन स्क्वेअर मध्ये मोठाच्या मोठा पुतळा लावलेला आहे. तर त्या तुर्तुकमध्ये आम्ही इथे पोहोचलो आणि ही शोक नदीच्या काठावरती तुर्तुक नावाचं एक गाव बसलेलं आहे. आणि नेक्स्ट प्लीज. आता ही जी मधली जागा आहे तिथे त्यांची एक शाळा होती, प्रायमरी स्कूल. ती अजूनही आहे तिथे. मी आता इनफॅक्ट 2019 मध्ये तिथे जाऊन आलो होतो. अजूनही शाळा आहे तिथे. आता त्या एरियामध्ये बराच फरक घडलेला आहे. पण तिथे आम्ही गेलो आणि दुपारी आम्ही आमचे सगळे टेंट तिथे लावायला सुरुवात केली. आमची सगळी व्यवस्था चांगली असते तिथे, त्यामुळे एका लाईन मध्ये सगळ्यांनी टेंट लावले तिथे. आणि त्यांनी सीओनी सांगितलं की उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी मुलांना आता रेस्ट करू दे. 2 दिवस ट्रॅव्हल करून आलेले. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता कॉन्फरन्स होईल. तिथे प्रिन्सिपलचं जे ऑफिस, शाळेला सुट्टी होती तिथे प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये आमच्या सीओचं बसला तिथे बसवलं आणि आम्ही सकाळी 9 वाजताची कॉन्फरन्स होती. सकाळी सगळ्या ट्रुप्स आम्ही कंपनी कमांडर होतो माझ्या कंपनीमध्ये चक्कर मारून आलो आणि बघितलं सगळेजण ठीकठाक आहेत की नाही आणि सगळ्यांना सूचना दिल्या. आणि मी 8:15 परत मेसमध्ये गेलो ब्रेकफास्ट करायला.
आणि 8:15ला ब्रेकफास्ट करायला सुरुवात करणार आम्ही, एवढ्यात आमच्यावरती आर्टिलरीचा किंवा तोफेचा पहिला गोळा आमच्या कॅम्पवरती पडला आणि त्या पहिल्या गोळ्यामध्ये पहिला गोळा आमचा हा आमचे जे सिग्नलचं इक्विपमेंट होतं त्याच्या टेंटवरती पडला आणि त्या टेंटमध्ये ॲज लकवूड हॅव 2 जवान होते. आम्ही तिथे आल्यानंतर 12-14 तासामध्ये आमचे पहिले 2 जवान तिथे संपले आणि पूर्णच्या पूर्ण सिग्नल इक्विपमेंट आमचं वाया गेलं. आणि त्याच्यानंतर मग जाणवलं पूर्ण म्हणजे इंडियन आर्मीला तेव्हा जाणवलं की हे इथे टेररिस्ट नाही, इथे काहीतरी वेगळा प्रकार आहे, इथे पाकिस्तानी आर्मीचा पाकिस्तानी आर्मी असण्याची शक्यता आहे. आणि नंतर आम्हाला कळलं आता तो तिथे गोळ्यामध्ये एक छोटीशी एक फीचर दिसतंय तुम्हाला, पण ते पूर्णपणे बर्फामध्ये ठाकलेलं आहे. त्या जागेचं नाव होतं थांगपिपी. ती पाकिस्तानची पोस्ट होती आणि त्या थांगपिपीवरून त्यांनी ती 12 किलोमीटर लांब होती पोस्ट, तिथून बघून त्यांनी आमच्यावरती गोळीबार केला. आणि एवढ्या मोठ्या एरियामध्ये सगळे टेंट ती क्लिअरली दिसत होते त्यांना. मग त्याच्यानंतर आमची पळापळ सुरू झाली. मग आम्ही आम्हाला टॅक्टिकली साईट केलं, सगळेजण झाडीमध्ये शिरले, सगळ्यांना कॅमोफ्लॅज केलं. अशा रीतीने म्हणजे स्वतःला लपवलं की त्या व्हॅलीमधून आमच्या कोणालाही काहीही दिसू शकत नव्हतं. आणि हे झाल्यानंतर मग आम्हाला त्यांनी सांगितलं की आता नाव यू स्टार्ट मुव्हिंग टुवर्ड्स द लाईन ऑफ कंट्रोल. आणि म्हणून मग आम्ही लाईन ऑफ कंट्रोलच्या दिशेने दुसऱ्या दिवशी आम्ही लाईन ऑफ कंट्रोलच्या दिशेने मुवमेंट करायला सुरुवात केली. आणि बघा आता तोपर्यंत आम्हाला जनरली अटॅक वरती जायच्या आधी सर्वात महत्वाची गोष्ट असते एनिमीची माहिती, दुश्मनची माहिती. इथे दुश्मनची आम्हाला काहीच माहिती नव्हती. दुश्मन आहे नाहीये, किती स्ट्रेंथ मध्ये आहे, किती वेपन्स आहेत, किती काहीही त्याची कल्पना नव्हती. पूर्णपणे अंधारामध्ये आम्ही मार्च करायला. आणि तिथे जी जागा दिसते झिंगपाल, तिथे आम्ही जाऊन तिथे माझी कंपनी तिथे डिप्लॉय झाली. आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला सांगितलं गेलं की आता तुम्ही लाईन ऑफ कंट्रोल वरती जायला लागा आणि हे चेक करा की कुठच्या पोस्ट वरती दुश्मन बसलेला आहे आणि कुठचे पोस्ट नॉट ऑक्युपाइड आहेत. आणि जेवढे नॉट ऑक्युपाइड आहेत ते जाऊन सर्वात पहिल्यांदा ऑक्युपाय करा आणि जे एनिमीने ऑक्युपाय केलेले आहेत त्याच्यावरती मग त्यांना आयसोलेट करून मग त्याच्यावरती नंतर अटॅक करणार होते. तर पहिलं टास्क आमचं असं होतं की जितक्या सगळ्या एरियामधले जितके जे पोस्ट आहेत, जितक्या फीचर्स आहेत, त्या सगळ्या फीचरवरती जाऊन चेक करायचं की ते पाकिस्तानी ऑक्युपाय केलेत की नाही. आणि ह्याच्यामध्ये आमची करता पहिली कॅज्युअलिटी झाली. पण ते टास्क माझ्याबरोबरच्या दुसऱ्या कंपनीला होतं. माझं जे पहिलं टास्क होतं ते होतं की सर्वात पहिल्यांदा माझ्या डावीकडे माझ्या वेस्टला एक सिख बटालियन होती. त्या सिख बटालियनच्या बरोबर टेलिफोन लाईन प्ले करायची होती. आणि कारण त्यावेळेला आमच्याकडे फक्त रेडिओ सेट होते आणि रेडिओ सेट वरती बोलणं हे सिक्युरिटी त्याच्यामध्ये कोणी रेडिओ सेट त्यावेळेला एन्क्रिप्शन कोड वगैरे काही नव्हते, तर त्यामुळे रेडिओ सेट वरती बोलणं हे सेफ नव्हतं. आणि म्हणून माझा पहिला टास्क होता की तिथे जाऊन झिंगपाल पासून चोरबाटलावरती टेलिफोन लाईन ले करायची. आणि त्यावेळेला 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्यावेळेला फिजिकली फिट होतो एकदम. तर त्यामुळे म्हटलं 4 किलोमीटरचं डिस्टन्स आहे साधारणपणे. त्या अल्टिट्यूडमध्ये 30-40 मिनिटात 1 किलोमीटर, साधारणपणे 6 तासात आम्ही 5-6 तासामध्ये तिथे पोहोचून सकाळी जाऊन संध्याकाळी परत येऊ लाईन ले करून. पण 4 किलोमीटर हे करताना आता मी तुम्हाला सांगतो, आम्ही सुरुवात केली सकाळी 3:30-4ला सुरुवात केली आम्ही. त्यावेळी त्या माउंटन्स मध्ये, जिथे हिमालयन माउंटन्स मध्ये these mountains are considered to be the youngest mountains. आल्प्स वगैरे खूप जुने माउंटन्स आहेत, पण हिमालयन रेंजेस आर
अतिशय नवीन माउंटन्स आहेत, तर त्यामुळे अतिशय ठिसूळ आहेत आणि तिथे बऱ्याच वेळेला ॲव्हलांचेस होतात. आणि त्या ॲव्हलांचेस कधी होतात, जेव्हा सूर्य उगवतो, सूर्याची किरणं त्याच्यावरती पडतात, त्यामुळे तर सूर्याची किरणं पडल्यावरती बर्फ पिघळतो आणि त्याच्यानंतर मग तो खाली यायला लागतो. आणि त्याच्यामुळे जनरली मुवमेंट ही सगळी सूर्य उजाडायच्या आधी केली जाते. आम्ही 3ला तिथून निघालो आणि पहिले 4 किलोमीटर पैकी पहिले 1.5 किलोमीटर तर फटाफट निघालो, जवळजवळ अर्ध्या पाऊण तासात आम्ही पोहोचलो तिथे. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला पहिला क्रिवास लागला. नाव क्रिवास इज जवळजवळ 10-15 फुटाचा गॅप असतो आणि त्या गॅपमध्ये दोन्ही बाजूला बर्फ असतं आणि आतमध्ये खोलच्या खोल दरी असते. तिथे जर का कोणी आतमध्ये गेला तर असं म्हटलं जातं की साधारणपणे 15 ते 20 सेकंदात रक्त गोठतं किंवा माणूस पूर्णपणे गोठून जातो आतमध्ये. आणि म्हणजे परिस्थिती इतकी विचित्र असते की तिथून माणसाला काढता येत नाही. माणसाचं ब्रेन काम करत असतो पण बाकीचे त्याचे सगळे अवयव बंद होतात. तर आणि ग्लेशियरमध्ये किंवा पूर्ण लडाखमध्ये हे जे क्रिवासेस आहेत हे अतिशय डेंजरस समजले जातात. आणि पहिला क्रिवास लागला, मग तिथे त्याच्यावरती तो क्रिवासवरती जायचं, क्रॉस करायचं म्हणजे त्याच्यावरती ब्रिज बांधावा लागतो. ब्रिज बांधायचा म्हणजे काय करायचं, तर जे टेलिफोनची जी शिडी असते ती आधी लावायची. तर पहिली शिडी लावली तर ती त्याच्यामुळे पुरत नव्हती, मग 2 शिड्या बांधल्या. 2 शिड्या बांधल्या तर तरी सुद्धा त्याच्याबद्दल मला शंका होती की चालता येईल की नाही. मग 2च्या 4 शिड्या बांधल्या आणि 4 शिड्या बांधून आम्ही क्रॉस करून गेलो. पण त्याला आम्हाला जवळजवळ त्याच्यामध्ये अर्धा पाऊण तास गेला. आणि तो पुढे गेलोच तो तिथे आणखी साधारणपणे 700-800 मीटर नंतर आम्हाला पहिली आईस वॉल लागली. आईस वॉल म्हणजे पूर्णच्या पूर्ण खडा बर्फ. आणि हा बर्फ जेव्हा गोठला जातो तर त्यावेळेला तो बर्फ हा दगडापेक्षाही जास्त हार्ड असतो. त्यामुळे वरती चढणं हे अतिशय कठीण होतं. पण आमच्याबरोबर काही लडाखी ट्रुप्स होते, त्यांना ह्याची माहिती होती आणि त्यामुळे मग त्यांनी त्याच्यावरती पिकॅक्स करून रस्सा बांधून आम्ही वरती चढायला सुरुवात केली. तरी पण हा पहिला जो आमचा आईस वॉल होती जवळजवळ 80 फुटाची आईस वॉल होती. त्यामुळे ह्याला जवळजवळ आम्हाला पहिल्या आईस वॉलला जवळजवळ 2 ते 2.5 तास लागले आम्हाला. आणि तोपर्यंत सूर्यवरती आला होता. अशी परिस्थिती होती त्यावेळेला की सगळ्यांना घाम फुटला होता. सगळे कारण टेम्परेचर वाढलं होतं, सूर्य आला होता, आम्ही चालतोय, फिजिकल ऍक्टिव्हिटी चालली आहे, डिहायड्रेशन व्हायला लागलं, पाणी संपत आलंय. आणि त्याच्यानंतर मग बऱ्याच वेळेला लोकांनी बर्फ खाऊन पुढे जायला सुरुवात केली. आणि बर्फ खाणं हे खरं तर आरोग्यासाठी थोडंसं कमी असतं, आरोग्यासाठी चुकीचं असतं ते. पण बऱ्याच वेळेला ते खाऊन मग त्यांनी पुढे जायला सुरुवात केली. म्हणजे जे मला वाटलं होतं 5 वाजता आम्ही पोहोचू, ते आम्हाला तिथे पोहोचायला 14 तास लागले. आणि 14 तासानंतर आम्ही तिथे पोहोचलो आणि आमची 14 सीट होती तिथे. आणि आम्हाला बघितल्यावरती त्यांनी त्या सीओनी म्हटलं की त्याला आता या लोकांना अजून 2 दिवस त्यांनी फोन करून सांगितलं की या लोकांना 2 दिवस आमच्याकडे राहू दे. आणि म्हणून मग आम्ही तिथे रात्र थांबलो तिथे आणि दुसऱ्या दिवशी आम्ही परत आलो दुसऱ्या दिवशी. पण या लाईन लेंगच्या कामासाठी तिथे मला कमेंडेशन कार्ड मिळालं होतं. आणि जेव्हा लाईन लेंग करून झाली त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं नेक्स्ट की आमचे जे ट्रुप्स होते त्यांना सांगितलं होतं की त्यांनी जितके आसपासचे फीचर्स आहेत त्यांनी जाऊन चेक करायचं होतं की फीचर ऑक्युपाईड आहे की नाही. तर आमच्या माझ्या बाजूलाच हा एक हनीफुद्दीन म्हणून होता, 11 राजपुताना रायफलचा, बाजूच्या टेंटमध्ये राहायचा, दिल्लीचा मुलगा होता, अतिशय सुंदर गायक.
अतिशय सुंदर गाणी गायचा. कॉलेजचा, दिल्ली युनिव्हर्सिटीचा चांगला स्पोर्ट्समन होता. गिटार वाजवायचा. तर त्याला पण टेस्ट टास्क मिळालं होतं की जाऊन त्यांनी बघून यायचं. तर हा जेव्हा त्या पोस्टवरती गेला आणि ते तिथे मे जून मध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला बर्फ पडत होता. तर त्या बर्फामुळे त्या लपूड हॅबिट त्याच्या आदल्या दिवशी तिथे बर्फ पडलं होतं त्या पोस्टवरती आणि त्या पोस्टवरती काही दिसत नव्हतं. काही मुवमेंट नव्हती तिथे आणि फ्रेश स्नो होता. हे आपले ह्यांना जायचं होतं सकाळी 3 वाजता मार्च करायचं होतं. ह्यांना निघेपर्यंत काहीतरी झालं, काहीतरी वेपन्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता का रेडिओ सेटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता. निघेपर्यंत त्यांना 5-5:30 वाजले. आणि कारण हे दर दिवशी चालू होतं. दर दिवशी आम्ही सकाळी जात होतो. दर दिवशी प्रत्येक पोस्ट बघत होतो. तिथे आहे कोणी नाहीये ह्याचा रिपोर्ट पाठीमागे देत होतो. आणि पाठीमागे मध्ये लाईन ऑफ कंट्रोलचं अलाइनमेंट बघत होते की कुठपर्यंत पाकिस्तानी इंट्रुजन आलेलं आहे. आणि हे रेग्युलर रुटीन झालं होतं. हनीफुद्दीन आपल्या 10 जणांच्या बरोबर तिथे गेला आणि 10 जणांच्या बरोबर तिथे गेल्यावरती त्यांनी पाकिस्तानी आर्मीचे जवान तिथे होते त्या पोस्टवरती. काहीही पायखुणा नव्हत्या तिथे, कारण बर्फामध्ये पायखुणा खूप लांबून दिसून येतात. त्यांना माहिती होतं की कदाचित इथे कोणतरी येईल चेक करायला. बाहेर काही पायखुणा दिसल्या नाहीत आणि 100 मीटर जवळ येईपर्यंत त्यांनी स्वतःचं फायर थांबवून ठेवलं. जेव्हा ही तुकडी 10 जणांची तुकडी 100 मीटरवरती आली त्यावेळेला त्यांनी मशीन गननी फायरिंग सुरू केली. आणि त्या मशीन गनच्या फायरमध्ये हनीफुद्दीन, त्याचा JCO आणि त्याचा एक जवान, हे 3 जण म्हणजे 3 लीडर्स हे पहिल्या फायरिंग मध्ये तिथल्या तिथे संपले. आणि त्याच्यानंतर जे पाठीमागचे 7 होते ते पाठीमागे गेले. लकीली त्यांना थोडासा आडोसा मिळाला आणि ते पाठीमागून तिथे थांबून राहिले, लपून राहिले आणि अंधार पडल्यावरती ते परत आले. आणि त्याच्यानंतर पुढचे 42 दिवस त्यांनी त्या बॉडीज आम्हाला तिथून उचलून नाही दिल्या. 42 दिवस आम्हाला दिसत होतं की समोर ते आहे तिथे. आणि पण किती प्रयत्न केला, किती त्यांच्यावरती फायरिंग केलं, पण त्यांना तिथे जवळ आणून दिलं, जवळ येऊन दिलं नाही. रात्रभर ते फायरिंग करायचे. आणि त्याच्यानंतर इनफॅक्ट 42 दिवसानंतर एक पुण्याचा ऑफिसर आहे, माझ्या बरोबरचाच आहे, राव, सदाशिवराव. तर त्यांनी काय केलं, त्यांच्याच लेवल राजीवचाच त्यांनी एक सेक्शन तयार केला. एका सेक्शन मध्ये 3 ऑफिसर्स, 2 ऑफिसर्स, 2 JCOs आणि 2 जवान यांनी पुढे जायचं आणि बाकीचे 4 जण त्यांना सपोर्ट म्हणून. आणि हे जे 2 ऑफिसर्स, 2 JCO, 2 जवान होते, ह्यांची बेसिक टीम होती. 3 टीम्स केल्या त्यांनी, 1 ऑफिसर, 1 JCO, 1 जवानाची. आणि हे शेवटचे 500 मीटर रांगत गेले बर्फामध्ये, तिथपर्यंत पोहोचले. तिथे त्यांच्या अँकलला त्यांनी रस्सी बांधली आणि त्यांना खेचत त्या 500 मीटरचा जो एरिया होता, जो पाकिस्तानच्या ऑब्झर्वेशनच्या खाली होता, त्या 500 मीटरमध्ये त्यांना खेचत त्यांनी बाहेर आणलं. आणि त्याच्यानंतर मग त्यांना बाहेर, त्याच्यानंतर मग एरिया तो पाकिस्तानच्या ऑब्झर्वेशन मध्ये नव्हता. आणि त्याच्यानंतर मग सदाशिवरावला सुद्धा सेना मेडल मिळालं त्या कामाबद्दल. आणि पण महत्वाची गोष्ट अशी की जेव्हा हे झालं होतं तर त्याच्यानंतर जवळजवळ 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, कळलं होतं की हनीफुद्दीन मेलाय तिथे. त्याचे बरोबर आणखी 2 जवान तिथे गेले. तर आर्मीचा चीफ त्याच्या आईला भेटायला गेला होता. आणि आर्मीच्या चीफला त्यांनी सांगितलं की आय एम सॉरी, तुमचा मुलगा तिथे आहे, पण तिथे एवढं फायरिंग होतंय की आम्हाला तिथून त्याला काढता येत नाही. तर त्या वीर मातेने काय उत्तर दिलं असेल की मेरा एक बेटा वहां पे गया है, लेकिन मैं दूसरा बेटा नहीं खोना चाहती उसको लाने में. असले आपले लोक आहेत की ज्यांच्यामुळे त्यांना पाकिस्तान तिथून बाहेर काढतात. नेक्स्ट प्लीज.
आता 30 जून पर्यंत त्या एरियामध्ये तोलोलिंग पूर्ण बॅटल, पहिली जी लढाई होती ती तोलोलिंग, टायगर हिल, द्रास, कारगिल या एरियामध्ये चालली होती. या एरियाचं महत्व असं होतं, तुम्ही जर का बघितलं की लाईन ऑफ कंट्रोल डॉटेड लाईन मध्ये दाखवली आहे, ही लाईन ऑफ कंट्रोल आहे. हे इथे सर्वात टायगर हिल दिसते, टायगर हिलच्या बाजूला तोलोलिंग आहे. तोलोलिंग पासून ते, आणि हा जो आहे हा नॅशनल हायवे आहे जो श्रीनगरहून जोजिला मार्गे लेहला जातो. इथून हा लेहला जातो. तोलोलिंग पासून हा नॅशनल हायवे फक्त 1 किलोमीटर लांब होता आणि तोलोलिंग वरती दुश्मन बसलेला होता. तर त्यामुळे तोलोलिंग, टायगर हिल या सगळ्या एरियापासून त्यांना पाकिस्तानांना बाहेर काढणं हे सर्वात जास्त आवश्यक होतं. जोपर्यंत इथून त्यांना बाहेर काढता येत नव्हतं तोपर्यंत रोड मुवमेंट होऊ शकत नव्हती. रोड मुवमेंट होऊ शकत नव्हती तोपर्यंत सगळं लॉजिस्टिक्स किंवा सगळा सपोर्ट हा बाय एअर लेला येत होता आणि ते खूप कठीण तर होतच आणि खूप एक्सपेन्सिव्हही होतं. आता जेव्हा 30 जून पर्यंत या सगळ्या एरियामध्ये कंट्रोल केला गेला, त्याच्यानंतर मग ऑपरेशन तुर्तुकला शिफ्ट झाली. आता तुर्तुकला आधी का नाही शिफ्ट झाली? तर आधी अशाची शिफ्ट नाही झाली कारण बोफोर्स नव्हते आणि बोफोर्सचा त्यावेळेला तो बोफोर्स घोटाळा झाला होता. तर त्यामुळे बोफोर्स घोटाळ्यामुळे, बोफोर्स ही अतिशय सुंदर गन आहे. बोफोर्सच्या गन बद्दल खरं तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती नसतं. बोफोर्स जनरली कुठच्याही तोफा जेव्हा फायर करतात त्यावेळेला सर्वात जास्त नुकसान होतं ते पहिल्या गोळ्यामुळे. पहिला गोळा जेव्हा येतो तेव्हा डिफेंडर, जेव्हा जे डिफेन्समध्ये बसलेले असतात ते पूर्णपणे बेसावध असतात आणि तर त्यामुळे सर्वात नुकसान त्या पहिल्या गोळ्यामुळे होते. आणि त्याच्यानंतर तुम्ही कितीही त्याच्यावरती गोळे टाका, जर जोपर्यंत तो गोळा तुमच्या बंकरवरती पडत नाही तोपर्यंत त्या गोळ्यामुळे नुकसान काही जास्त होत नाही. इनफॅक्ट आमचे जवान तर असे बघायचे की गोळा पडायला सांगा, अरे साहब उधर गिर गया, ओ साहब उधर गिर गया. तर म्हणजे एवढं त्याच्यावरती कॅज्युअल वातावरण त्याच्यानंतर तयार होतं कारण त्याच्यानंतर त्याचं नुकसान होत नाही. तर पहिल्या गोळ्याचा इफेक्टिव्हनेस वाढवणं हे जास्त महत्वाचं असतं. तर त्यासाठी बोफोर्स या कंपनीने जे पहिल्यांदा ही गन तयार केली त्या गनमध्ये त्यांनी त्यांच्या फायरिंग सिस्टम मध्ये कॉम्प्युटर बसवला आणि एका वेळेला 3 राऊंड ते फायर करायचे एका पाठोपाठ एक. आणि त्यांना हाईट आणि त्यांच्यामधलं जे एक्सप्लोजिव्ह अशा रीतीने घातलं जायचं की हे तिन्ही गोळे एकाच वेळेला टार्गेटवरती पडायचे. त्यामुळे त्याचा इफेक्टिव्हनेस हा 3 टाइम्स वाढला आणि हे बोफोर्सचं अॅम्युनिशन संपलं होतं. बोफोर्सचं अॅम्युनिशन त्या घोटाळ्यामुळे बोफोर्स घेतली नाही. बोफोर्सचं जे कमी अॅम्युनिशन होतं ते तोपर्यंत संपलं आणि कमी अवेलेबिलिटी होती त्याची. त्याच्यानंतर साऊथ आफ्रिकेमधून ते बोफोर्सचं अॅम्युनिशन वाढलं गेलं आणि त्यावेळेला प्रत्येक राऊंडला आपल्याला $1000 पे करावे लागले. आम्ही त्यावेळेला म्हणायचो की 1 राऊंड पडली म्हणजे 1 मारुती पडली. त्यावेळेला मारुतीची किंमत जवळजवळ $1000 एवढी होती. तर ते बोफोर्स आल्यावरती तिथे आम्हाला ऑपरेशन सुरू झालं. आता ते बोफोर्स आल्यावरती त्या बाजूला गन्सना प्रोटेक्शन लागतं. तर ते गन्सना प्रोटेक्शन द्यायला आम्ही इन्फंट्रीचे होतो. तर आम्हाला इन्फंट्रीला सांगितलं होतं की तुम्ही तिथे गन्सना प्रोटेक्शन द्या. तर आमची एक प्लटून आम्ही तिथे प्रोटेक्शनसाठी पाठवली होती. आणि हे जे गो बॅक नेक्स्ट, हा हे बंकर्स आहेत. हे बंकर जुने पाकिस्तानांचे बंकर होते 71 वॉरचे आणि त्या तिथे आम्ही डिफेन्सेस आमचे घेतले आणि त्या गन्सना प्रोटेक्शन द्यायला सुरुवात केली. आणि जेव्हा प्रोटेक्शन द्यायला सुरुवात केली, जेव्हा गन्स फायर व्हायला लागल्या, जेव्हा बोफोर्स गन फायर होते तेव्हा पूर्ण जमीन हादरते. आणि जेव्हा तिथे एका ठिकाणी पूर्णच्या पूर्ण बॅटरी होती, एका बॅटरीमध्ये 6 गन्स असतात
जेव्हा 6 गन्स एकत्र फायर करायला लागल्या, ह्याच्यापैकी जवळजवळ 80% हे 71चे होते, 80% खाली कोसळले आणि त्याच्यामध्ये आमचे ट्रूप्स होते. आमचे 2 ट्रूप्स ह्याच्यामध्ये विनाकारण, म्हणजे त्यावेळेला जाणवलंच नाही की असाही हादसा होऊ शकेल. आमचे 5 फेटल कॅज्युअल्टीज झाल्या, 2 पहिल्या दिवशी झाल्या, 2 नंतर ज्या वेळेला ऑपरेशन तुर्तुकमध्ये सुरू झालं त्यावेळेला झाल्या आणि 1 नंतर झाली. आणि ऍक्च्युअल ऑपरेशनमध्ये कोणालाही कॅज्युअल्टी झाली नाही, पण बाकीच्या वेळेला अशा रीतीने 5 आमचे फेटल कॅज्युअल्टीज झाल्या. नेक्स्ट प्लीज. आता त्याच्यानंतर पहिली ऍक्शन आम्हाला सांगितली गेली की तुर्तुकमध्ये आता गन्स आलेले आहेत, तर तिथे 0.5220 तोपर्यंत आम्हाला त्यांचे बाय एअरफोर्सनी काढलेले फोटोग्राफ्स मिळाले होते. 5220चा फोटोग्राफ मिळाला होता, तिथे जाणीव होती की तिथे दुश्मन आहे. तर तुर्तुकमध्ये ही पहिली ऍक्शन होती. आता 1 जुलैला गन्स तर आल्या होत्या, गन्सनी फायरिंगला सुरुवात केली, पण अटॅक करण्याआधी सर्वात अटॅकचा दुश्मन असतो तो चंद्र किंवा मूनलाईट. अंधारामध्ये अटॅक नाही का, जर का मूनलाईट असेल तर त्यावेळेला अटॅक करता येत नाही, म्हणून 14 तारखेला अमावस्या होती. आधी अटॅक ठरवला होता 13-14चा, पण 13-14चा अटॅक त्या दिवशी काही झाला प्रॉब्लेम, तो अटॅक 14-15 झाला. आणि त्या अटॅकची प्लॅनिंग करण्याची आणि तो अटॅक लीड करण्याची जबाबदारी मला मिळाली होती. तर या 5220च्या समोर एक 5220 म्हणजे साधारणपणे आपल्याकडची मुंबईतली एक 10 मजली इमारत ही 50 मीटरची असते. जर का 10 मजली इमारत 50 मीटरची असेल तर ही साधारणपणे 100 मीटर 10 मजली इमारत असेल 50 मीटरची, ही साधारणपणे 100 मजली इमारतीचं एवढं त्याचं अल्टिट्यूड आहे, साधारणपणे 17,000-17,500 फुटाची. आणि त्याच्या समोर एक फीचर होतं पिंपल नावाचं, त्याला आम्ही पिंपल नाव दिलं होतं. त्याचं अल्टिट्यूड होती 5350. तर 14 तारखेचा 13 तारखेचा अटॅक होता. 9 तारखेला मी तिथे पहिल्यांदा गेलो आणि 9 तारखेला गेल्यावरती तिथून त्याचा पहिल्यांदा पूर्णपणे 2 रात्री मी तिथे राहिलो. 2 रात्री, कारण तिथे जाता येत होतं, फक्त रात्री जाता येत होतं आणि दिवसभर तिथे पूर्ण एक दिवस 24 पूर्ण 12 तास त्याला दुश्मनला ऑब्झर्वेशन खाली ठेवलं. जेव्हा आम्ही त्याला 24 तासाचं ऑब्झर्वेशन केलं तर त्यावेळेला आम्हाला जाणवलं की त्यांनी तिथे जो स्वतःचा ऑब्झर्वेशन पोस्ट तयार केला होता, 2 मजली ऑब्झर्वेशन पोस्ट तयार केला होता. वरच्या मजल्यावरती मशीन गन लावली होती आणि खालच्या मजल्यावरती ते राहत होते. आणि त्याच्या व्यतिरिक्त 2 आणखी बंकर आम्हाला समोर दिसत होते आणि अशी अपेक्षा होती की पाठीमागे आणखी 2 बंकर असतील. म्हणजे टोटल 5 बंकर त्या एरियामध्ये होते. आणि 5 बंकर म्हणजे प्रत्येक बंकरमध्ये साधारणपणे 3 ते 4 जवान, अशा पद्धतीने साधारणपणे 20 जवानांचा एक प्लटून त्या एरियामध्ये असायची शक्यता होती. आणि दिसत होतं की प्लटून आहे म्हणजे कमीत कमी 2 मशीन गन्स असतील त्यांच्याकडे आणि बाकीचे मोटर्स वगैरे बाकीचे प्लटूनचे वेपन्स त्यांच्याकडे असतील. तर एक प्लटूनला त्या एरियामध्ये त्या अल्टिट्यूडमध्ये साधारणपणे 1:9चं रेशो मानला जातो की जर का त्या एरियामध्ये एका प्लटूनला कॅप्चर करायचं असेल तर कमीत कमी तुमच्याकडे 9 प्लटून्स असायला हवेत. आणि त्यानंतर पण त्याप्रमाणे आम्ही अटॅकचा प्लॅन बनवला. आता या अटॅकचा प्लॅन करण्यासाठी पूर्वीच्या वेळी असं असायचं की ॲट्रिशन वॉरफेअर असायचं. सगळे हमला करून जायचे आणि हमला करून गेल्यावरती जेवढं त्यांच्यामध्ये जेवढी हिंमत असायची त्या हिमतीच्या जोरावरती ते लढाई जिंकायचे. पण आता त्याप्रमाणे होत नाही. आता त्या सर्वात महत्वाचं होतं की तिथे हमला होण्याआधी तुम्ही दुश्मनचं जास्तीत जास्त नुकसान करणं आवश्यक आहे. आणि म्हणून तो ज्या ठिकाणी मी रेकी करायला गेलो होतो त्याच एरियावरती मी
ठरवलं की इथे फायर बेस लावायचं आणि तिथे फायर बेस लावण्याची तिथे फायर बेसमध्ये ती जी जबाबदारी होती ती माझ्याकडे होती. फायर बेस लावायची जबाबदारी तिथलं सिनियर मोस्ट होतो मी. तर ती फायर बेस तिथे लावलं होतं आणि त्या फायर बेसमध्ये मला अजून आठवतं माझ्याकडे 2 हेवी मशीन गन्स होते, 2 ऑटोमॅटिक ग्रेनेड लॉन्चर होते, 2 मिसाईल्स होते आणि 6 मोटर्स होत्या. मी एकदम खुश झालो की ठीक आहे. मी मागितलं होतं की मला जास्तीत जास्त ॲम्युनिशन द्यावं. जर का मला तिथे जायचं असेल मी अशा रीतीने जी तिथे पूर्ण त्यांना बेचिराग करून टाकतो. मागितले मी आणि मागितल्यावरती मला हेडक्वार्टरनी सगळं ॲम्युनिशन दिलं. बाकीच्या सगळ्या बटालियन्सकडून ॲम्युनिशन आम्हाला दिलं गेलं. ॲम्युनिशन तर दिलं पण त्याच्यानंतर मला जाणवलं की हे नेऊन वरती कसं घेऊन जाणार. एक मोटर जवळजवळ 110 किलोचं असतं. एक मोटरचा बॉम्ब 20 किलोचा असतो. त्यांनी मला 500 बॉम्ब दिले होते. घेऊन कसे जाणार. आणि मशीन गन, एक मशीन गन ही 30 किलोची आहे. एक मशीन गनचा बेल्ट हा 15 किलोचा 14 किलोचा बेल्ट असतो. तर 3 रात्र आम्ही खालून हे सगळं म्हणजे तिथे ते रामबो सारखे, कारण त्याचे पूर्ण बॉक्स घेऊन जाण्यात अर्थ नव्हता. बॉक्स पण लोखंडी बॉक्स असायचा. रामबो सारखे ते बेल्ट गळ्यावरती टाकायचो आणि 2-2 बेल्ट घेऊन वरती चढायचो. 3 रात्र आम्ही चढून हे ॲम्युनिशन तिथे वरती पोहोचवलं. 13 तारखेला आमचं ॲम्युनिशन तिथे वरती पोहोचलं आणि लकीली बाई तिथे तुम्हाला माहिती असेल की तिथे लोक राहतात की नाही याचा सर्वात पहिला सुगावा असतो की पक्षीवरती घोटाळताना दिसतात. कारण तुम्ही तिथे जाता, तुम्ही तिथे खाण्याचं सामान टाकता. खाण्याचं सामान नाही तर कमीत कमी तुमचे शेष अवशेष असतात तिथे आणि त्याच्यासाठी मग वरती पक्षी येतात. तर त्यामुळे फक्त तिथे सामान ठेवून सगळ्यांना परत खाली यावं लागत होतं. कारण तिथे तुम्हाला खाण्याचं सामान तिथे ठेवलं की पक्षी आले असते. तर त्यामुळे या परिस्थितीत आणि खालतून वरती जायला एक फेरी वरती चढायला आम्हाला साधारणपणे 1.5 ते 2 तास लागायचे. असे रात्रीभरात 3 ट्रिप्स मारल्या आम्ही आणि परत खाली दिवसभरात खाली यायचो. आणि लकीली दुश्मनला त्याचा काही सुगावा लागला नाही. आणि 14 तारखेला रात्री तिथे अटॅकला सुरुवात झाली. 14 तारखेला अटॅकला सुरुवात झाली आणि कॅप्टन भरत त्याचा आमचा ऑफिसर होता जो त्यांनी अटॅक लीड केला होता आणि त्यांनी तिथे पोचायचं होतं रात्री 2 वाजता. आणि रात्री 2 वाजता तो पोचायचं होतं आणि संध्याकाळी त्याच्या 2 वाजायच्या आधी 45 मिनिटं आधी माझं फायरिंग सुरू करायचं होतं. म्हणजे फायरिंग 45 मिनिटं मला त्यांना क्लोज प्रोटेक्शन देऊन फायरिंग सुरू करता आलं असतं आणि त्या 45 मिनिटांमध्ये ते सगळेजण त्यांच्यावरती मला बेचिराग करता आलं असतं आणि मग त्याच्यानंतर मग अटॅकिंग ड्रोन्सला काही प्रॉब्लेमच झाला नसला. पण आज लकूड हॅवेट तिथे संध्याकाळी 6:30-7 वाजता ते जे सगळे जे पाकिस्तानी शिपाई होते ते सगळेच्या सगळे तिथे एकत्र येऊन बसून काहीतरी गप्पा मारत होते. आणि मग मी माझ्या सीओला फोन करून विचारलं की तिथे हे गप्पा मारतायत. तो म्हणाला की अजून त्याचं आपली सुरुवातच नाही झाली आणि जर का आत्ता त्यांना सांगितलं तर त्या अटॅकचं सरप्राईज पूर्णपणे लॉस होऊन जाईल. पण आम्हाला हेही माहिती होतं की जर का अटॅकचं सरप्राईज जरी गेलं तरी पाठीमागे त्यांच्या रिअर एरियामध्ये काही नव्हतं. म्हणजे त्यांच्याकडून रिइन्फोर्समेंट येऊ शकत नव्हते. म्हणजे 2 ते 3 मिनिटांमध्ये आम्ही हा निर्णय घेतला आणि माझे ते जे 6 जण तिथे बसले होते त्या 6 जणांवरती आम्ही फायर ओपन केलं. पहिलं फायर आम्ही तिथे मिसाईल टाकलं आणि मिसाईल ओपन एरियामध्ये मिसाईल अतिशय इफेक्टिव्ह असतं. आणि त्याच्यानंतर सगळे मशीन गन्स एकत्र फायरिंग करायला सुरुवात केली आणि लकीली हे 6 जण तिथल्या तिथे संपले. 6 जण संपले आणि जो मिसाईलमुळे जो त्यांचा डबल डेकर बंकर होता ऑब्झर्वेशन पोस्ट तोही खाली कोसळला. आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी
सकाळी 2 वाजताच्या ऐवजी 3-3:30ला पोहोचले. पण आमच्या अटॅकिंग ट्रूप्सवरती एका गोळीने फायर झाला आणि ते तिथे पोहोचले. तोपर्यंत बहुतेक ते पाठी पळून गेले. त्यांना कळलं असेल की आता अटॅक इज इमिनंट आणि म्हणून ते तिथून पळून गेले. आणि त्याच्यानंतर तिथे जे गेले होते त्यांची शवं मिळाली तिथे. आणि तिथल्या एका बंकरमध्ये एक कॅप्टन होता. ते माझ्याच वयाचा असावा तिथे. दुसऱ्या दिवशी मी गेलो तिथे आणि तो तिथे आपल्या मुलीचा फोटो बघत त्याला जे आम्ही फायरिंग केलं त्या फायरिंगमध्ये मोटरच्या शार्पनेलमध्ये त्याचा पाय गेला होता आणि तो बहुतेक ही ब्लेड टू डेथ आहे. आणि त्या हातामध्ये आपले मुश्किलीने 1 वर्षाची मुलगी होती. 1 वर्षाच्या मुलीचा फोटो बघत बघत तो तिथे संपला होता. एनिवे ह्याच्यामध्ये दीज आर दी पेरिल्स ऑफ वॉर. तर त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सगळेजण एकत्र आले अँड देन वी हॅड अ फोटोग्राफ ऑफ दी विक्टोरिया स्ट्रीम. आणि त्यानंतर 2005 ते 2007 मध्ये पुन्हा मी त्याच एरियामध्ये गेलो. पण यावेळेला मी द्रासमध्ये होतो आणि द्रासमध्ये ही माझी पोस्ट होती. आणि त्या पोस्टमध्ये साधारणपणे विंटर्समध्ये 15 ते 20 फूट बर्फ असायचा. आणि त्यांनी सांगितलं त्या 2 वर्षांमध्ये आमचं रेकॉर्डेड टेम्परेचर होतं -42. आणि so that was my experience of the Operation Vijay. So I thank you, sir, for giving me the opportunity to share. आता हे द्रासचं जे मेमोरियल आहे बरंच माहिती किती लोकांनी बघितलंय. या द्रासच्या मेमोरियलच्या बाजूला एक म्युझियम आहे. ते 2005 ते 2007 त्या 2 वर्षांमध्ये आम्ही जिथे होतो तिथे त्यावेळेला ते म्युझियम माझ्या बटालियनने बांधले. जर गेला तर तिथे बघाल माझी बटालियन 7 बार आम्ही ते म्युझियममध्ये बांधलं होतं त्यावेळेला. थँक्यू.